फ्रेंड्स गुड इव्हनिंग. बघा ही साडी काय म्हणतात त्याला, पैठणी कलर. हे बघा जांभळा आणि गुलाबी कलर मिक्स दुपछाव कलरमध्ये आहे. ह्याचा ब्लाऊजसुद्धा असंच आहे. मी कसं स्टिच केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा राऊंड नेक कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. हे बघा नवीन जस्ट शिवून ठेवलेलं आहे मी. आणि ह्याला मी असं दोन्ही बाजू समोसा लेस, दोन्ही साईडला असं समोसा डिझाईन आहे ना तसलं लेस लावलेलं आहे. सेम कलरच म्हणजे हे पिंक आणि जांभळा कलर आहे ना, हे मॅच होतं आहे म्हणून मी हे लेस लावलेलं आहे. कंप्लीट फ्रंट अँड बॅकला लावलेलं आहे. आणि स्लीव्जला मी हे बघा स्लीव्जला असं गोल्डन कलर लेस लावलेलं आहे, जेणेकरून असं वर्क केल्यासारखं वाटते घातल्यावर. बॅक नेक दाखवते, राऊंड नेकच आहे. हे बघा हे अशा प्रकारचं मी लेसचं हे स्लीव्ज कसं आहे ना असंच काट होतं. दोन्ही बॉर्डर सेमच होतं. त्यातलं हे बघा हा काठ इथं यूज केलेला आहे. आणि त्यातलं राहिलेलं काठ हे आहे ना इथं लावलेलं आहे. आणि इथं पण इथं गोल्डन लेस लावलेलं आहे. आणि हे दोन्ही साईडला समोसा लेस आहे ना, हे बघा दोन्ही साईडला असं त्रिकोण आहे ना, हा लेस कंप्लीट असं फ्रंट अँड बॅकला राऊंड शेपमध्ये यूज केलेला आहे मी, असं लावलेलं आहे. आणि बघा खूप सुंदर दिसते. इथं मी गोल्डन यूज केलेलं आहे. पण मी एका हातात मोबाईल पकडून व्हिडिओ बनवत आहे. हे हँगरला वगैरे घालून दाखवलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. हे बघा हे बघा ब्लाऊजचं बॅकनेक डिझाईन घातल्यावर खूप ग्रँड दिसणार आहे ब्लाऊजचा लुक. आणि साडी तर खूप मस्त दिसणार आहे. हे बघा साडी दाखवते. हे बघा असंच सेम ब्लाऊज पीस प्लेनमध्ये आहे. ह्यात साडीत बुट्टे आलेलं आहे. हे काठ जसं आहे ना स्लीव्जला एकीकडं वापरलेलं आहे, राहिलेलं काठ मी अशा प्रकारे यूज केलेलं आहे इथं आणि इथं. आणि लेसचा यूज करून असं मस्त ग्रँड ब्लाऊज मी मम्मीसाठी शिवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.